श्री गणेशाय नमः। अथ देवी महात्म्ये एकादशोऽध्यायः। श्री गणेशाय नमः। श्री महासरस्वते नमः। जय भवदुःख विनाशिके भक्तपालके दुष्टांतके उत्पत्ती स्थिती संहारके जय अंबिके तुझ नमो। तू अनंत अवतार धरून दुष्टजना करीसी शासन आणि निजदासांचे रक्षण आनंदे करीसी अंबे तू। असो आता श्रोते सज्जन तुम्ही होनी सावधान पहा पागेलं अनुसंधान हे अवलोकने करून या। गतकथा अर्थ सम्यक देवीने शुंभ मारेला देख देव हर्ष पावले सकळीक हे निरूपण झाले। आता पुढील सुरस कथा मेघा सांगे सुरथा राजा सुरथा तीच विस्तारे तुम्हा समजता सांगतो मी निश्चय। देवीने निशुंभ असुर मारले असता इंद्रादी सुरवर अग्न्यादी दिवपाळ समग्र स्थविते झाले। देवी ते इष्टलाभे प्रसन्नमुख आशा पूर्ण झाल्या देख तेव्हा मिळवणी सकळीक कात्यायनी स्तविली। देवी जे शरण येती तू ते त्यांच्या नाशिशी तू दुःखाते आता प्रसन्न हो आम्हा ते शरण आलो तुझ लागी। तू सकळ जगाची माता चराचरी वागे तुझी सत्ता विश्वाची ईश्वरी तत्वता आम्हा लागी प्रसन्न हो। तू विश्वजनक माया खरी तुझ शरण आलो निर्धारी प्रसन्न होऊन या जडकरी आम्हा लागी तारावे। तू जगाशी आधारभूत पृथ्वीरूपे विश्वधरित उदकरूपे तू निश्चित या विश्वासी वाढविसी। तू वैष्णवी शक्ती उत्तम अनंत तुझा पराक्रम या जगाचे बीज परम तोर माया तशी तू तुझ्या माया मोहे करून मोहिला असे समस्त जन। तू जरी होसी प्रसन्न तरी मुक्ती जगासी सकळ विद्या तुझे भेद तू समस्त स्त्रिया प्रसिद्ध। तू एक विश्वव्यापक गाध तुझी स्तुती तू करीसी जेव्हा तू सर्वभूत रूपिणी भोगमोक्ष प्रदायिनी तव स्तुतीसी आमुच्या वाणी सदा तत्पर सहित सर्वजनांचे हृदय जाण तू बुद्धिरूपे असशी पूर्ण। तू स्वर्ग मोक्ष देणारा पण नारायणी तुझ नमो। नारायणाची पत्नी म्हणून तुझं नारायणी अभिधान वेदरूपे नारायण ठेविता जाला तुझ लागी कला काष्टादी रूपे परम करीसी विश्वाचा परिणाम काळ रूपे संहार धर्म नारायणी तुझ नमो। सर्व मंगळांचे तू मंगळ शिवे तू साधिसी अर्थ सकळ त्र्यंबके गौरी शरण केवळ नारायणी तुझ नमो। तू उत्पत्ती स्थिती प्रलयाची शक्ती अनादि असशी साची गुणाश्रय गुणमयाची नारायणी तुझ नमो। शरणा करतो जो असे दीन त्याच्या पिढीचे तू परित्राण करीसी सर्वांची पीडा हरण नारायणी तुझ नमो। तू अंशयुक्त विमान वाहिनी तू ब्रह्मशक्ती रूपधारिणी तू कुशोदके क्षरकारिणी नारायणी तुझ नमो। तू रुद्रशक्ती रूपे करून केले त्रिशूल चंद्र सर्पधारण आणि महावृषभ वाहन नारायणी तुझ नमो। तू कोमारी रूप धरसी मयूर मुकुट पालन करीसी हस्ताचे ठाई शक्ती धरिसी नारायणी तुझ नमो। शंख चक्रादी षाडंग प्रसिद्ध ग्रहण करून आयुध विविध वसी तू वैष्णवी रूप अगाध नारायणी तुझ नमो। घेऊन महाउग्र चक्रा दाढेने सावरली वसुंधरा वाराह रूप तू भयंकरा नारायणी तुझ नमो। उग्र नृसिंह रूप धरून हिरण्यकशिपू मारेला दान त्रैलोक्याचे केले त्राण नारायणी तुझ नमो। किरीट वज्र सहस्रनयन ऐसे त्वा इंद्र रूप घेऊन केला रुद्राचा प्राणहरण नारायणी तुझ नमो। शिवदूतीच्या रूपे केवळ मारेले दैत्य महाबळ घोर शब्द केला तत्काळ नारायणी तुझ नमो। दाढा भयंकर वदने शिरोमाला विभूषणे चामुंडे चंड मुंड मथने नारायणी नमोस्तुते। लक्ष्मी लज्जे महाविदे श्रद्धे पुष्टी ध्रुवे स्वदे महारात्री महाविदे नारायणी नमस्तुते। तू मेघा तू श्रेष्ठ सरस्वती ब्रह्मणा मानाची तू संपत्ती ईशे तू प्रसन्न वैज्ञयती नारायणी नमस्तुते। सर्व स्वरूप तू सर्वेश्वरी सर्व शक्तियुक्त अवधारी भयापासून आम्हासी तारी दुर्गे देवी तुझ नमो। हे तुझे सौम्य वदन शोभायमान त्रिलोचन करावे सर्व भूतरक्षण कात्यायनी तुझ नमो। कत ऋषीची कन्या म्हणून नामसे कात्यायनी त्या तुझ प्रति भवानी नमस्कारामुचा। तुझा त्रिशूल भयंकर ज्वाला कराला ते उग्र सर्व दैत्य नाश करो सत्वर भद्रकाली नमोस्तुते। भद्र म्हणजे कल्याण ते होय काली काला ही पासून जिच्या भक्तांचे म्हणून भद्रकाली नाम तुझे। देवीची घंट शब्दे करून जगाते करून अपूर्ण दैत्या ते जाते नाशी जाण तुझी घंटा जगदंबे। ती घंटा पापापासून सर्वदा ही पुनीत करून आमचे करोत संरक्षण पुत्रापरी निश्चय। असुर रक्त व सहांपक तिने माखिला खड्ग सम्यक शुभा कारणे हो देख चंडिके तुझ शरण आम्ही। तू संतुष्ट झालीस असता सर्व रोग नाशिशी तत्वता सर्व कामाते तुझी अरुष्टता नाश करी जगदंबे। तुझे जे का आश्रित जन त्याशी नाही विपत्ती जाण ते तव आश्रय ते पावन धन्य होती त्रैलोकी। त्वा बहुशक्ती रूप घेतले धर्मद्वेष्टे सुरू भले याशी बळे कंदन केले तुझ येशी कोण तुझी। विद्याशास्त्रे विवेकदीप आद्य वाक्यात तुझे रूप
महाअंधकार मामत्व कूप यात विश्व भ्रमले हे. या भावसमुद्राचे ठाई असते महाविकारी ही. शत्रू चोर दानवालाही तेथे तू रक्षसी विश्वाते. तू विश्वाचे स्वामिनी जाण. यास्तव जगाचे करशील पालन. विश्वात्मिका असशी म्हणून धारण करशी जगत्रया. ब्रह्मातिकेचे जगदाधर यसे तू स्तुत्य साचार. या कारणे तव चरणी तत्पर ते नम्र राहते सदा. देवी तू प्रसन्न होऊन शत्रुपासून करशी पालन. ऐसे आताचे दैत्य वधून रक्षण केले आमचे. सकल जगाच्या पापाते उत्पात आणि उपसर्गाते. शीघ्र आता त्वा शांतीते पावावे जगदंबे. तू विश्वपीडा हारिणी पाही. शरणागतांशी प्रसन्न होई. त्रैलोक्यवासी लोकांतेही वरप्रदान करावे. असो ऐशी देवीची स्तुती. 19 तेव्हा श्री भगवती प्रसन्न होऊन होय बोलती. सुरगणा तेथे वरदाने तुम्हाला गुण तरी वर मागावे ते क्षणी. जो काय इच्छित तुमच्या मनी आणि ज्यांनी उपकारक मागाल त्या वरात देईन. तुमचा अर्थ पूर्ण करीन. ऐसे देवीचे ऐकून वचन देव बोलते झाले. तू त्रैलोक्याची अखिलेश्वरी सर्व बाधा प्रशमन करी. विनाशावे आमचे वैरी हिची कार्य करावे. तुझशी मागतो हाचे वर. जेव्हा आम्हाचे संकट थोर पडेल तेव्हा तो अवतार घेऊन विघ्न निवारावे. ऐकून सर्व देवांची वाणी देवी बोलती झाली ते क्षणी. पूर्वी 3 अवतार धरून दैत्य मारले दुरात्मे. मधु कैटप महिषासुर 2 अवतारी हे दैत्य अवतार मारले पूर्वी. आता सत्वर निशुंभ मारले हे. पुढेही बहुत अवतार तुम्हासाठी धरीन साचार. त्यांचा सांगतो मी विस्तार. श्रवण करा देव हो. वैवस्वत मनुमाधारी 28वे युगांतरी द्वापाराती गोकुलपुरी उत्पन्न होईल नंदगृही. प्रथम भूतळी येऊन देवकीचा गर्भ काढीन. रोहिणीचा उदरी घालीन. मग उत्पन्न होईन मी नंदगोपाची पत्नी जगात. यशोदा नामे जी विख्यात. तिचे पोटी अवतार निश्चित मी घेईन मध्यरात्री. तेव्हा वसुदेव कृष्णा ते आणील. यशोदेचे पुढे ठेवलं आणि मजला घेऊन जाईल. मथुरेला घे वेगेसी देता देवकीच्या जवळ. कंस येईल उतावेळ. माते घेऊन तत्काळ शिळेवरी आपटू पाय. तै गगनी जाईन वरचेवरी. कंस भय पावेलंतरी. देव गंधर्वते अवसरी स्तवन माझे करतील. शुंभ निशुंभ दोघे दैत्य पुन्हा उत्पन्न होतील सत्य. त्यांचा वध करावा अगत्य. जगदंबे तो निर्धारे. ऐशी देवी स्तुती ते काळी. ऐकून येईन विद्याचळी. तेथे राहून तत्काळी वधीन शुंभ निशुंभाते. ज्यासाठी 4था अवतार तो वधूनी शुंभासुर. देव भक्तांशी हर्षथोर करीन मीच ते समय. 4थे अवतारी सत्य जाण. नंदा ऐसे नामाभिमान. माझे असंख्य नामगुण अंत नकडे कोणासी. 5व्या अवताराचे कारण सांगतो मी तुम्हाला गुण. कश्यपाचे श्री धनुजाण. पुत्र ती 161. धनुचे म्हणून दानव पराक्रमी असती सर्व. त्यात प्रचित जयाचे नाव. महागर्विष्ठ असुर तो. झाले तदो पाशापासव. असुर पराक्रमी अभिनव. त्याही पराभूता देव मजला शरण येतील ते. तेव्हा रक्तदंतिका नामे सतुर. 5वा मी अवतार घेईन अवतार. भूमी एवढे करून शरीर. स्थावर जंगम व्यापीन मी. मेरू एवढे करीन स्तन. घोर रूप पृथ्वीप्रमाण. दानवांचे घेईन प्राण. चावणी गिळीन सगळेचे. तेव्हा दानवा ते बक्षिता रक्त. दंत होतील तत्वता म्हणून नाम रक्तदंता हो. तेव्हा होईल मजला घे. ऐसे सर्व दानव मारल्यावर सुखी व्हाल तुम्ही अपार. तुमची संकटे वारंवार निवारण करीन मी. 6व्या अवताराचे कारण सांगते मी तुम्हाला गुण. शतवर्षे पर्जन्य जाऊन अनावृष्टी होईल. तेव्हा क्षुधा तृषेने व्यापून स्तवितील सर्व ऋषीगण. कित्येक सोडितील प्राण अन्न वाचनी ते काळी. ते अयोनी शताक्षी अवतार घेऊन यामीच सत्वर. शतनेत्रांनी मुनीवर कृपादृष्टीने पाहिन पै. तेव्हा शताक्षी हे नाम माते ठेवीतील परम. मग अन्न शाकादी उत्तम आपले देही करीन मी. वृष्टी वाचनी शाक अन्न स्वशरीरापासून उत्पन्न करून पोषीन ब्राह्मण. भरण करीन सर्वांचे. तेव्हा शाकंभरी हे नाम माझे होईल विख्यात परम. तेव्हा जीवसुर दुर्गम त्याते मारीन निश्चय. दैत्य दुर्गा माख्य मारीन म्हणून दुर्गा देवी अभिधान. माते प्राप्त होईल पूर्ण सर्वजनी विख्यात जे. 7व्या अवताराचे कारण आताचे तुम्हा सांगेन. राक्षस बहु होतील जाण. पृथ्वीवर एकदा धेनू ब्राह्मणा ते बक्षितील. यज्ञयागादी विध्वंसीतील. तेव्हा सर्व ऋषी स्तवितील मज कारणे पुनरपी. तेव्हा ही मागुती भयंकर रूप धरून या दुर्धर राक्षस भक्षण समग्र ऋषी रक्षणा कारणे. मग सहजशी ऋषीगण मजला गुण भीमादेवी नामाभिमान विख्यात होईल. तेव्हा 8व्या अवताराचा हेत सांगते मी तुम्हा प्रत. अरुण नामे प्रचंड दैत्य उत्पन्न होईल एकदा. तो त्रैलोक्यासी पीडा करील. सर्व देवांशी त्रासवेल. गायी ब्राह्मणा ते बक्षील. भ्रष्ट करील स्त्रिया ते. तेव्हा देव ऋषी प्रजागण मज कारणे येतील शरण. मग मी 8वा अवतार धरीन. भ्रमर रूप ते समयी असंख्यात होऊन भ्रमर. चित्र विचित्र वर्णे अपार. मारीन तो महासुर. त्रैलोक्य हिता कारणे अरुण दैत्याशी मारता यापरी. मज लोक म्हणतील भ्रामरी. हे स्तवन माझे नानापरी. यात त्रिलोकी करीतील याचे केवळ त्रैलोक्य हित. मी अवतार धरीन तत्वता. 8 अवतारांची कथा तुम्हा कारणे निरूपिली देव होई या प्रकारे.
जेव्हा जेव्हा देवा दानवापासून तुम्हासी पीडा होईल जाणं, धर्म अवघा लोपेल तेव्हा तेव्हा अवतार धरून करीन शत्रूचे निराडन, मुख्यत्वे अंशबळे करून उत्पन्न होईल ते काळी, कार्यानुसार अवतार मी घेत असे निरंतर, ऐसे देवी बोललेली साचार, देवी लागी ते द्वा. असं या प्रकारे करून या अध्यायी निरूपण देवीने स्वमुखे आपण अवतार कथिले देवांशी. पुढे 12वे अध्यायी जाण स्वचरिताचेच महिमान. देवी सांगेल देवा लागून एके चित्ते श्रवण करा. हा अध्याय सुरस जाण याचेकरिता श्रवण पठन सर्व बाधा जाते निरसून देवी ही श्रवण करीत असे. अशी देवीची कहाणी पुढील अध्यायी पहा शोधून. देवीने स्वमुखे करून चरित्र वर्णन केले, व्यासे जैसे वर्णन केले आणि देवानेही बोलविले तैसीच येथे निरूपले, यात संशय सेना. यास्तव सज्जनी अवधान, देवने ग्रंथ करावन श्रवण, निरंतर राम रमण हेची प्रार्थी सर्वांशी. त्या देवीची नमस्कार माझ्या असोत निरंतर, जिने कृपा करून निजदासावर हा गोड ग्रंथ वधविला. एव श्री मार्कंडे पुराणे सवर्णिके मन्वंतरी देवी भगवती महात्म्ये मा सरस्वती व्याख्याने नारायणी स्तुतीर्नाम एकादशोऽध्यायः. श्री जगदंबार्पणमस्तु.